जय श्री राधे, जय श्री राधे. या ना आवाज मोकळा सोडा ना. जय श्री राधे. हरी हरी आपली अहिता जोसे जागता. हा हा त्या आवाज. आपली अहिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारे नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महायोग पिटे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय दातन मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग गुरु प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ तुमचं नोड झालो पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव येतो प्रतिपाद्य जय जय स्मस्वद्य आत्मरूपा देव तुची गणेश सकलवर्त मते प्रकाश मणी निवृत्तीदास वधारी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार. हे दुःख बंधन मारुती नंदन, हे दुःख बंधन मारुती नंदन, सुननारी सुखा पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख बंधन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी
हे राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम, इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घन श्याम, आना सुंदर श्याम, हमारे हरि कीर्तन में। आना रे प्रभु श्याम, हमारे हरि कीर्तन में। ओ प्रभु आप भी आना, संग राधा जी को लाना। प्रभु आप भी आना, संग गोपियों को लाना। लाना रे गनी जाम, हमारे हरि कीर्तन में। आना सुंदर जाम, हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए, सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए। विठल विठल इथं जमलेले सगळे कानादेशातली लोक आहात, इथं जमलेले सगळे कानादेशातले लोक आहात। आणि जेव्हा मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया, नारद महर्षीने देवाला प्रश्न केला, देवा जर तुझी गाठ भेट करून घ्यायची, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल आणि तुला जर का हक्क मारायचं असेल तर एवढं सहज नाही। जर तुला एका नावाने हक्क मारलं, एका नावाने हक्क मारलं, बंद पडला। तुला जर हक्क मारायचं म्हणलं, आता बरोबर आहे, तुला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुझं एक नाव नाही घ्या। जसं की हरि तारू नाम 6000, प्रभु तारू नाम 6000, कहा नाम लिखवे कंकोत्री। कान्हा तारू नाम 6000, नाम 6000, कहा नाम लिखवे कंकोत्री। देवा तुझे हजारो नाव आहेत, श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना विनाश, सकळ देवा दुदेवा, कृपाळू वाजी केशवा, महानंद महानुभवा, सदाशिवा, सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत, तुला कोणच्या नावाकान हाक मारायचं? देवानं सांगितलं, मला हक्क मारण्यापेक्षा जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला शोधायची गरज नाही। जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते, म्हणतात महाराज। मग माझे भक्त गाते जेथे, नारदा मी उभा तेथे। अजून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। जिथे कीर्तनाची जागा असते तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते। मग मला एवढं फिरून एवढ्यासाठी सांगायला आवडतंय की भैया, जर का पंढरपुराचा मालक 40 गाव मध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय मयूर बाबा, मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल, तिकडे मनोमाता असेल, देवी आली नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनात येऊ शकतो तर आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे देवी आलीच असेल। आणि जर देवी आली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या। आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या। ऐकळत आली या मायला कुशल किडू द्या, ऐकळत आली या मायला कुशल किडू द्या। ऐकळत आली या मायला कुशल किडू द्या,
अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या हो माय केलं झाली या न मायला कुशाल खेळूला आई खेळालिया मला कुशाल खेळूला आई खेळालिया आईला कुशाल खेळूला मला खेळालिया मला कुशाल खेळूला हरी आपुली आईता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळणा अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितन पावन झालेली आपली चाळीसगाव नगरी आणि चाळीसगाव नगरीमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असणारे भाऊ आपले प्रभाकर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कीर्तनाचा योग विठ्ठल विठ्ठल भाऊंचं समाजकार्य मला सांगितलं गेलं तरुणांच्या मुखातून की भाऊ नेहमी धर्माच्यासाठी जागतात आणि धर्माचं कार्य करतात. मी बरेच काही गोष्टी ऐकल्या की जसं काही काही महिलांना बोलू नका मायबाप बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका विठ्ठल विठ्ठल खरं तर महिला मातांसाठी भाऊंचं भरपूर योगदान आहे असं मी ऐकलं. महिला मातांना मला वाटतं बाहेर देवदर्शनाला वगैरे फिरवणं चांगलं चालू असतं म्हणले. खरं महिला मातांना परमार्थाकडे वळवणं म्हणजे काय माहिती आहे का, घरनं एक सदस्य जर कधी परमार्थाले वळणं तर पूर्ण परिवार वडायचाच आणि पूर्ण श्रेय त्याच्या मागे असेल तर ते महिलांचं. महिलांनी जर ठरवलं आज आपला घरमा काहीच बनाव नाही बोलू नका, महिलांनी जर ठरवलं आपले आज असंच करणं आहे तसंच करणं पडस मानचेसले बरोबर आहे ना. मागे बशी बशी आजी काय राहणार. खरं तर असे धर्माचे कार्य करणारे जे लोक असतात त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि मला आनंद वाटतो की मी अशा लोकांचा वाढदिवस करतोय की जे धर्माचे कामं करतात. असो, कीर्तनासाठी उपस्थित आपल्या परिसराची श्रीमंती ज्यांचं नाव स्वाभिमानाने घ्यायला आवडेल आमचे दादाश्री मंगेश दादा कीर्तनाला येऊन बसले. दादाश्री, मला तर इतका आनंद वाटतोय तुमच्यासारखी व्यक्तीने कीर्तनात येऊन बसावं म्हणजे ही परंपरा तुम्ही जोपासतात. खूप खूप धन्यवाद. काही 10वी 12वी वाल्यांना कीर्तन ऐकायची लाज वाटते. हा 10वी 12वी नापासवाला सुद्धा सांगतात हा महाराज ते काय आमनं काम शे काही 10वी 12वी वाल्या आटे डिग्र्या चिलगाय येलेत रे अरे आमदार कीर्तनले बट्टस हे बोलू नका. आमचे आमदार साहेब कीर्तनाला बसले इथं. अजून सांगेल कीर्तन काय टाइमपासचं साधन नाही. मी जरा विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये, जीवनाचा उद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. हो, कीर्तन काय साधं आणि सोपं टाइमपासचं साधन नाही. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. कीर्तनात आलंच पाहिजे. आणि काय प्रभाकर भाऊंनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, सगळ्या तरुणांनी नियोजन केलेलं आहे. सगळ्या भावांना धन्यवाद.
की तुम्ही एवढं मोठं नियोजन केलं महाराज, एका दिवसाचं कीर्तन आहे, पण असं वाटतंय जणू काही मोठी कथा चालली 7 दिवसापासून. असलं भारी वातावरण आहे. हो बट चांगलं आहे, फक्त सेटिंग चांगली करले आखो एकदा. नाही ते मग असं विषयी काय रास माहिती आहे का, तुम्ही तुम्हाला जागावर बरोबर आहे, ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ती कधी धोका देऊ शकते. हो त्यासवर राग करीन चालणार नाही. पण मनतत्व असं शे, आपले जर सत्यनारायण देणं आहे, गाव विचार नाही ते तो बजेट मारावा ना, म्हणणं समजे राहणं. गावले जर भंडारा देणं आहे तेवढा बजेट मारावा ना, आपला भंडारा नाही देवा आहे, नुसता प्रसाद वाटीन मोके जा काय वाय पर दुसरा ना बेहाल नाही आपला बेहाल करलो. असो, कीर्तनासाठी उपस्थित सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं मला माहिती नाही, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. समजा तुमची नावं घेतली असं समजा साहेब, मी दादासाहेबांना आपले ज्ञानेश्वर महाराज वारले होते का ऑर्गन वादक, त्यांच्या प्रेतयात्रेमध्ये भेटलो होतो. आणि तिथं भेटल्याच्या नंतर काही काही लोक अशी जागा करून जातात. दादासाहेबांचं तिथंही मोठं योगदान होतं, प्रेत येईपर्यंत तिथं होते, दवाखान्यात पण होते, प्रेत येईपर्यंत होते. नाही नाही मेल्याच्या नंतर सुद्धा सपोर्ट केला त्या परिवाराला, म्हणून दादांबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे. हो. आणि वारकऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये जर आदर असेल तर भैया आजचा अभंग तेवढ्यासाठीच घेतलाय, धन्य माता पिता तयाची. आणि त्यांच्या मनामध्ये जर वारकऱ्यांबद्दल आदर असेल, इथलं सोपं बी नाही शेते, मायबापना संस्कारच तर टेन्शन मनीषीन शेते. वडीलच वारकरी आहेत ना दादांचे. हां, कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे रामबाबा. हो, आडवी परंपराशे संस्था चालवतात महाराज आमचे रामबाबा, आमचे बाबाजी कृष्ण बाबा संस्था चालवतात. हे संस्थेचे विद्यार्थी आहेत, संस्थेचे विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत बाबा सध्या? 40 पोरे समय राहणार आमना रामबाबा आपला. हां दादाश्रींनी क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. ऐका, आमचे रामबाबा 40 पोरं सांभाळताय. बहिणी जोन राग नका दर्जात, तुम्हाला पाय पडी निचारस. आपला 2च राहतं तर दिवाळी सुट्टीस मा एक माहेरले वाटलाय देतीस तुम्ही. आमना बाबा दुसरा ना 40 समय राय ना. हां, इतकं सोपं नाही दे. हो, इकडे गायनाला साथ करतात ज्यांनी महाराष्ट्र गुजरात अर्ध MP गाजवले, ते म्हणजे आमचे मयूर बाबा, त्यांच्यासोबत आलेले आमचे महाराजजी शास्त्री बाबा. और इधर हमारे म्हणजे तुमनं नाव मला माहित नाही असं म्हणणं आहे का तुम्ही? सर्वांचंच नाव येणार आहेत त्याच्यात, काय नाही का. हो, सर्वच गुणवान मंडळी आहेत. आमचे पंकज महाराज आहे, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बहाडचे सगळी मंडळी, त्यात आमचे रिटायर फौजी बापूसाहेब असतील, रावसाहेब बापू असतील, दशरथ भाऊ असतील, जे माझ्या मायच्या जागेवर नेहमी माझ्यावर प्रेम करतात, ते म्हणजे आमचे लोटन आबाश्री. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, माझ्या रथाचा सारथी बनून आलेले आमचे तुषार दादासाहेब नांद्रे जळगावकर, साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम चांगली आहे. कॅमेरावाले दादा, यूट्यूब आहे का? यूट्यूब चालू आहे, ऑनलाईन दाखवत आहेत, चांगलं चांगलं दाखवतात. माझ्यावर नितांत प्रेम करणारे अजून माझे लहान कीर्तनकार म्हणजे तुमच्या समाजाचं, आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही असे असणारे माझे लहान बंधू म्हणजे आमचे परशुराम महाराज पातोंडेकर. महाराज इथं माझ्या यायच्या आधी हजर आहे की महाराजांनी आलं पाहिजे म्हणून. हो, माझे लहान बंधूच आहे. इकडे अजून आमचे मोठे बंधू आमचे रमेश दादासाहेब, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, सगळ्यांचे नावं घेणं काही शक्य होणार नाही. कसं आहे ना, बोलू नका ना, बोल नका बोलू नका बहिणी सोन, तुम्हाला पाय पडस हो अक्का सोन, गरमा बी शांतता नाही, आठी बी नाही लागू दी राहणार तुम्ही. अरे काय भरेल गरमा, दाती गाली बोया बहिणीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. कदाचित माझं एखादं नाव जर सुटत असेल तर सगळ्यांनी मोठ्या मनाने माफ करशाल अशी अपेक्षा आहे. कारण मी नावं जर घ्यायला गेलो ना सगळ्यांची, हो, आणि जर 2-4 नावे सुटीच घ्यात, नावे लेवा मग 1-2 नाव सुटी घे, बाकी ना सांगतील शेलगाव रे चिकना चिकना नाही झाला तो.
क्या बात आहे, वा वा साहेब, धन्यवाद. एवढं धावतं जीवन आहे तरी बी तुम तळमळ समजी राहिनी मला. क्या बात आहे. विठ्ठल विठ्ठल खरं सांगू का, प्रभाकर भाऊ कुठे आहेत? क्या बात आहे भाऊ. मला बशिल्या रे भाऊ सून, बशिल्या रे दादा सून. अरे रवी किरण महाराज ना कीर्तन मग ऐकाल कमी दखालेच जास्त येईल राहतात. दखू द्या ते असले. बसून घ्या, खाली बसून घ्या, घ्या बसून. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडोनी संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून अशून्य ते तुकोबार आहे. या अभंगातून जन्माला येणाऱ्या आणि हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल स्तुती करत नाही तर त्यांच्या मायबापांबद्दल स्तुती करताय. विठ्ठल विठ्ठल. बोलू नका ना दादा, दादा बोलू नका. आता कोणीच कोणाशी बोलू नका. मायबाप सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत या अभंगातून हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांबद्दल स्तुती करताय. हा, आता संसारामध्ये आपणही स्तुती करतो. आपण कोणाचीही स्तुती कोणीही करतय. परशुराम बाबा, कोणाचीही स्तुती कोणीही करतय. फॉर एक्झाम्पल, इथं मला तुमच्या गावातला इतिहास काहीच माहित नाही, पण माझं उदाहरण असेल ते जर कोणले परफेक्ट बसणं तर अजिबात आपल्यावर रागरूस वादारान नाही भाऊसून. कारण कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. एक ना करता कपडा शेल राहतात नाही. ज्यान मापना बसणार त्यान गाले निघ जाणार रे दादा. हा, संसारी लोकांचं कसं आहे, कोणाचीही पदवी कोणालाही जाते. जसं की मुलगा जरी शिकला आणि मुलगा जर शिक्षक झाला, आपला आयराने शिक्षकले काय म्हणतस? मास्तर. शिकीसनी पोरगा जर मास्तर होय ना, त्यानं जर लग्न कर मास्तरनी बायको तिल सही नको काय ये ना. मग वेळा संसार आहे. मास्तरनी बायको मास्तरीन ती बहिणीले जर सांगा मॅडम करा सही, मॅडम सांगा लावा शाही, तरी मास्तरीने. वेळा संसार आहे. इथं कोणाची पदवी कोणालाही जाते. मुलगा जर डॉक्टर असेल, मुलगा डॉक्टर आहे, लग्न केल्याच्या नंतर डॉक्टरनी बायको ती बहिणीले डोकं दुकान गोई नको का समजे ना, तरी डॉक्टरीन. हा वेळा संसार आहे. कोणाची पदवी कोणालाही जाते. पण माझे संत हो बरोबर जिथं मार्क्स दिले पाहिजे तिथं योग्य जागेवर मार्क्स देतात नाही का. हो, हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांबद्दल संत स्तुती करताय. हो, नाही ना, चालू नाही राहायला पाहिजे ना. आहे ते परिवर्तन करता मी येले ना, मी कस काय सैन करली सू. आणि मन असं आहे ना, तोलना धंदा मी करत नाही. आपलं काम म्हणजे रोकडा काम आहे. काढतून खिचडीन लय मन बोगणं. आता शेवटली धाव पाय पड राहिनो. 7 धाव ते पाय पडाय घ्यात म्हणा. पाय पडत भाऊ बोल नका, पाय पडत बहिणीसोन बोल नका. आता 8व्यांदा पाय पडली राहिनो. आता 9व्यांदा जर कधी काही कोणी किडा पाडात अपमान होय ना, ते त्याने त्यांच्या सोय समायली आणि आपल्याकडे येवान नाही भाऊ. कारण प्रत्येक गोष्टीला लिमिट असते नाही का. कीर्तनात बसून जर तुम्ही व्यर्थ बडबड करत असाल तर आपले तुकोबाराय सांगतात, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घरतेने पापे. विठ्ठल विठ्ठल
मुलगा असो किंवा मुलगी, हिताला जागणारी जर जन्माला आली तर धन्यता मायबापांना भेटते. आणि तुम्हाला सांगतो, धन्यता मायबापांना भेटते, पण त्याच्यासाठी मायबापांनी सुद्धा पोरांवर संस्कार तसेच टाकले पाहिजे तर लेकरं घडतात. काही काही बहिणींचं म्हणणं असेल, काही काही मायांचं म्हणणं असेल, महाराज लेकरं जन्माला घालणं ठीक आहे, पण आता ते पुढे जाऊन काय करतील ते आमच्या हातात आहे का? हो, तुमच्या हातात आहे. सुरुवातच जर चांगली केली ना, हो, सुरुवातच जर चांगली केली तर लेकरं चांगले जन्माला येतात. संस्कार देणं आपल्या हातात आहे. फॉर एक्झाम्पल, बलिराजाचा यज्ञ चालू होता. यज्ञ चालू होता बलिराजाचा, आणि बलिराजाच्या यज्ञामध्ये वामन भगवंत भिक्षा मागण्यासाठी आले. भिक्षा मागण्यासाठी आलेल्या बलिराजाला वाटलं की भैया यज्ञ चालू आहे, आणि चालू यज्ञामध्ये जर साधू येत असेल तर याच्यापेक्षा महत्भाग्य कोणतं असू शकतं. साधू आलेला साधू विनमुख गेला नाही पाहिजे. साधू बाबांना म्हणलं भिक्षाम देही. बलिराजाने विचारलं, म्हणले साधू बाबा भिक्षा देतोय पण काय पाहिजे? वामन भगवंतानं सांगितलं 3 पग भूमी चाहिए. 3 पावलं भूमी मागितली. 3 पावलं भूमी मागितली. राजा द्यायला तयार झाला. 2 पावलांमध्ये पृथ्वी आकाश सगळं व्यापलं. आता 3रा पाय द्यायचा कुठं? 3रा पाय ठेवायचा कुठं? मग राजाने सांगितलं 3रा पाय ठेवायला जागा नसेल तर ठेवा. म्हणले माझ्या डोक्यावर. महाडोक्यावर ठेवा असं म्हणल्याच्या नंतर बलिराजाच्याकडे वामन भगवंत जात होते. पण बलिराजाचं पूर्ण परिवार तिथं बसलेलं उभं होतं. बलिराजाची माय होती, बलिराजाची पत्नी होती. विठ्ठल विठ्ठल बलिराजाची माय उभी होती. बलिराजाच्या मायला बघून वामन भगवंत थरथर 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 कापत होते. वामन भगवंत म्हणजे देवच, पण ते देव सुद्धा बलिराजाच्या मायला बघून घाबरत होते. काय कारण होतं? भगवंताला सुद्धा काळजी वाटत होती, मी जर का बलिराजाच्या डोक्यावर पाय दिला, बलिराजाच्या डोक्यावर जर पाय दिला तर ही बलीची माया ही कोणी साधारण बाई नाही, ही एक शुराची माय, वीराची माय, दात्याची माया. हिनं जर काय श्राप दिला, मी जरी भगवंत असलो तरी मला भोगावं लागणार आहे. म्हणून देव घाबरत होता. बलिराजाच्या मायला बघून देव थरथर कापत होता. बलिराजाच्या मायनं देवाकडे बघितलं. देवाला सांगितलं, भगवान अरे घाबरतोय कशासाठी? देवा, ए साधू बाबा, अरे घाबरतोय कशासाठी? तुला काय वाटतं मी तुला इथं बद्दुआ द्यायला आली आहे? मी तुला इथं शाप द्यायला आली आहे का? अजिबात नाही. मी तुला इथं बद्दुआ देत नाही, मी तुला शाप देत नाही. इथं मी तुला माझा गौरव सांगण्यासाठी आली, माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली आहे. आणि बलिराजाची माय स्वाभिमान सांगते, अरे बली हुई सती हुई, बली हुई. अरे विठ्ठल विठ्ठल, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला स्वाभिमान वाटावा अशी लेकरं जन्माला घालणं आपल्या हातात आहे माया हो. काही काही लोकांना वाईट वाटतं, पण मला जरा विनोदात सांगायचं आवडतं, पण सत्यता मांडायला आवडते. मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात बरं का बहिणी हो, माया हो. अजून सांगू का? हा, विनोद म्हणून सांगेल, पण त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल. एक पोरगा चोऱ्या करायचा, लहानपणापासून चोऱ्या करायची सवय. पोरग्याला चोरी करायची सवय. आता त्याला चोरी करायची सवय होती. लग्न करण्याच्या वयात आला, त्याचं लग्न झालं. योगा असा भेटणं प्रभाकर भाऊ. पोरगा चोर होता, लग्न करण्याच्या वयात आला, योगायोग असा त्याला बायको बी चोरटीच भेटणे. हा, अहो भाऊ मोठ्या चोऱ्या करे. आई बहीण गलीमाई चालता चालता कोणा ताटल्या उपाडे, कोणा डबा उपाडे, छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. आता दोघही चोर आहेत. या पोरीला दिवस गेल्याच्या नंतर भाडणपणाची वेळा, दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी बघितलं, अरे शिजर करावं लागेल म्हणले पोरीचं. आता शिजर करायचे. पोरीला टेबलावर लेटवलं, शिजर झालं. बऱ्याच दिवसाच्या नंतर असं लक्षात आलं, जन्माला आलेलं बाळ मूठच काही सोडत नव्हतं. लोक म्हणे याच्या हातात काहीतरी नुकसान, काहीतरी प्रॉब्लेम्स असेल. मूठ काहून सोडत नाहीये? का सोडत नाही पोरगा मूठ? बऱ्याच डॉक्टर असले देखाड, वैद्य असले देखाड, बघत असले बी देखाड, पण पोरग मूठ काय सोडे नाही.
एक सुज्ञे बाबा आले, ते म्हणे पोरग मूठ सोडत नाही. अरे एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे दाखवा ना. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे दाखवा ना म्हणले. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेले. मानसरोग तज्ञ डॉक्टर हुशार होते. त्यांच्या गळ्यामध्ये 2.5-3 तोड्याची चेन होती सोन्याची. सोनानी चेन होती. गयामा डॉक्टरनी गयामानी चेन काढीन पोऱ्यांना समोर असे फिराय. पोऱ्यांना समोर चेन फिराय. त्यांनी पटकन हात सोडून पटकन चेन धरली नाही. पण जवळ चैन दरान करता हात मोक्या कराना तो त्यानं हात मध्ये 5 ग्रामनी अंगठी खाले पण नाही. तपास लावा. शिजर करता करता नरसाना हात मध्ये उपाट गेलो होती त्या भाऊने. हा कशाचा परिणाम आहे हो साहेब? कशाचा परिणाम आहे? आई बापांची खूप पवित्र असेल तर चांगलं पोरग जन्माला येतं. संस्कार आपल्यावर येतात. बरोबर आहे की नाही? अजून सांगतो तुम्हाला. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून मला सांगायला आवडेल, महिला मातांना सांगतो, तुम्ही देवाकडे जातात ना. हा, काही काही बाया सुनबाईले काही होत नाही म्हणशील, मंदिर मा जातीस, देवना मंदिर मा जातीस नाही. देवले सांगते देवबा मन सुनबाईले काहीच वही राहणार नाही रे बा, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. हा, असंच म्हणतास ना तुम्ही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. मग देवबा कुत्र मांजरच देस. ते काय करस, मांजरनी मायक डोळ्याला पियस आणि अर्धी रात पाय कुत्रान मायक बुकत फिरस. कारण मागेलच तुम्ही कुत्रान मांजर होते म्हणल्यावर. बरोबर आहे की नाही? मागणी मागत असताना सुद्धा देवाकडनं हुशारीन मागावी. हो हो. आता जसं की मला सांगायला आवडेल की भैया इथं संत धन्यता मायबापांना देतात, त्याच्यासाठी मला राजे छत्रपती शिवरायांकडे एक नजर टाकावी वाटते. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे जन्माला या. मी तर म्हणतो राजे जन्माला येऊ नका. राजे जन्माला येऊ नका. कोणाचा प्रश्न असेल, महाराज असं का म्हणताय, त्याच्या मागचं कारण सांगतो. राजे जन्माला येऊ नका. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. काही काही माझ्या तायांना राग येईल माझा बोलण्याचा. पटापट बठ्ठ्या बहिणीस ना पाय पडी विनंती, डोकावर पदर दडकायल्या टाका पटकान. हा, कारण मना बोला मा तोल जायतोय तुमले वाईट वाटी नाखो. मरी जाय जो आमना किडा पाडी घ्यावी आणि सत्याना असोय जा. टाका बहिणी सोन. हा बस साहेब दखा कसं वजन मा वातावरण दिखी राहणार. हा बहिणी सोन, पदर डोकावर राहूच देवा ना. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.